सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या दिग्रस स्टेशनवर आलेलो आहे आणि माझ्या या दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता की आता इलेक्ट्रिक फिटिंगचं काम सुरू आहे आणि सोबतच आता या ठिकाणी जे आहे तर पूर्ण त्याला लागणारी गिट्टी आणि रेती आपल्याला इथं आलेली दिसते। आणि आता जे आपण कुठल्याही बाजूला जर आपण नजर टाकली तर असं लक्षात येतं आपलं बघून घ्या की ज्या स्लीपरच्या लेअर आहे मित्रांनो तेही आपल्याला इथं असलेल्या दिसतात। आणि आता या ठिकाणी जे काय बघा की दोन या ठिकाणी आपल्या स्टेशनवरचं जे आहे तर पाणी जाण्यासाठी नाल्या पण याचं काम मित्रांनो आपल्याला नाल्याचं पूर्ण झालेलं दिसतं। आणि सगळ्या याच्यामध्ये नाल्यामध्ये मित्रांनो आता नाल्या दोन आहेत कारण इथे आपले प्लॅटफॉर्म दोन असणार आहे कारण इथून येणारी आणि जाणारी गाडी सोबतच आपलं हे जंक्शन असल्यामुळं इथून जे आहे तर जो आपल्या व्यापाऱ्याचा माल येणार आहे तर त्या साईडला हा उतरेल आणि याच्या साईडला समोर जसं स्टेशनच्या समोर जातो आपण तर 1 किलोमीटर अंतरावरती जे आहे तर आपलं आडवी जी आपल्या स्टेशनची लेंथ आहे म्हणजे रुंदी ज्याला म्हणू आपण तर ती मित्रांनो 1 किलोमीटर असलेली दिसते। आणि आता सध्या मी तुम्हाला कॅमेऱ्यातून दाखवतो की इथेच आपल्या स्टेशनचं जे आहे मित्रांनो तर ही तर आपण बाजू बघितलेलीच आहे परंतु जे रेल्वे कर्मचाऱ्याचे क्वार्टर आहेत ते आपल्याला या साईडला असलेले दिसतात आणि याच्याही मागे स्लीपर आपल्याला असलेल्या दिसतात आणि दोन्ही साईडनं हे इलेक्ट्रिक फिटिंगचं काम मित्रांनो सुरू आहे। आणि आता आपण याच्या मागे स्लीपरचा स्टॉक मित्रांनो इथे आलेला आहे आणि सोबतच जे आहे पट्ट्या जे आहेत रेल्वे रूळ ते तो स्टॉक मित्रांनो तिथे आहे। म्हणजे आता सगळीकडे आपल्याला स्टॉक दिसतो। याच्यामध्ये क्वार्टरचे 2 भाग आहेत, याही साईडला इकडून क्वार्टर आहेत आणि इथे एक मित्रांनो रेल्वेचे क्वार्टर आहेत। तर आता सगळ्या याच्यामध्ये कामाचं जे आहे फिनिशिंग आणि अंतिम ज्याला आपण फायनल टचअप म्हणतो ते कामं सुरू आहेत। इथून 400 मीटर अंतरावरती आपलं स्टेशन आहे, मी तुम्हाला तेही दाखवतो। तर मित्रांनो हा स्टॉक बघा तुम्ही याचं 8-9 लेअरपर्यंत मित्रांनो हा स्लीपरचा स्टॉक आपल्याला असलेला दिसतो। आणि आता पहिलं इथं जे लेअर आहेत तर ते लेअरची संख्या पण वाढलेली आहे, दोन्ही साईडला आपला स्टॉक आहे। आणि जे आता अंतिम कामं इथले आहेत तर आता फायनल आपल्या स्टेशनपर्यंत जे SMS कंपनीचं काम आहे तर इथून 2 किलोमीटर अंतरावरती आपल्याला असलेलं दिसतं। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता सध्या आपण दिग्रसच्या स्टेशनला आलेलो आहे आणि आता इथे काय कामं सुरू आहेत तर हे जे आता कठडे बनलेले आहेत तर या ठिकाणी प्लॅटफॉर्म आपल्याला क्रॉसिंग करण्यासाठी हे आपल्याला जे आहे या पुलासाठी मित्रांनो रेडीमेड पूर्ण ते बनणार आहे। आणि आता एका साईडला ही मशीन जी आहे तर ते ड्रिलिंगचं काम करतात ती आणि त्याच्यामध्ये मग जे आहेत तर इथे तुम्हाला मी वर दाखवतो। आता इथं फिनिशिंग जे आहेत 5-5 फुटाला मित्रांनो इथे पिलर भरण्यात येतील। हे आपल्याला इथे खालून जे आहे तर पूर्ण भरलेलं आहे, ज्यामध्ये कठडे जे आहेत ते मित्रांनो 5-5 फुटाला ड्रिलिंग आहे आणि त्यामध्ये माल भरण्यासाठी आता या पिलरमध्ये हे छोटंसं यंत्र बनवलेलं आहे, त्याला खालून पाईप आहे आणि हे जसं चक्कीचं असतं तसं हे बनवलेलं आहे। आणि आता स्टेशनपर्यंत आपण बघू शकतो की इथं इलेक्ट्रिकचं काम जे आहेत तर ते पण मित्रांनो त्याचं बेसमेंट आपल्याला तयार असलेलं दिसतं। तर ही झाली आजची अपडेट, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।